आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्याचे महात्म्य बघणार आहोत। या महिन्याचे महात्म्य महाशिवपुराणासह अनेक ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे। शिवपुराणानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष तृतीया तिथी आद्रा नक्षत्र या दिवशी भगवान सदाशिव अग्निस्तंभ रूपाने प्रथम प्रकट झाले। या महिन्यात चतुर्दशीला भगवान शिव व माता पार्वती यांचा दिव्य विवाह सोहळा संपन्न झाला। नवमीला श्रीराम व माता सीता यांचा मंगल विवाह झाला। हा संपूर्ण महिना अत्यंत पवित्र, शुभ, फलदायी आणि दिव्य मानला जातो। या महिन्यात केलेले प्रत्येक सत्कर्म कोटी गुणा फलदायी ठरते। सूर्यनारायणाची उपासना। हा महिना सूर्यनारायणासह समर्पित आहे। सूर्यमंडळामध्येच पितृलोकाचे स्थान असल्याने या काळात पितृदोष निवारण्यासाठी साधना करणे अत्यंत लाभदायक असते। यामुळे घरातील रोग, राई, दारिद्र्य, अशांती नाहीशी होऊन सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त होते। भगवान श्रीहरी नारायण म्हणतात, जो साधक मार्गशीर्ष महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करतो त्यास मी माझे सारूप्य प्रदान करून मोक्ष देतो। म्हणूनच या काळात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे व सूर्यनारायणासह अर्घ्य अर्पण करणे अत्यंत पुण्यदायी आहे। सूर्यनारायणाच्या 12 नावांचे स्मरण करत 12 वेळा नमस्कार करावा। दीपदानाचे महात्म्य। या महिन्यात दररोज कर्मसाक्षी दीप प्रज्वलित करून इष्टदेवतेची स्तुती, अष्टोत्तर नामावली पठण व अभिषेक करावा। अभिषेकानंतर शुद्ध कापूर प्रज्वलित करून इष्टदेवता व सूर्यनारायणाची आरती करावी। अनेक प्रकारचे पाप, श्राप, दोष नष्ट करण्यासाठी दररोज पंचबली करणे आवश्यक आहे। ज्या साधकांच्या घरात पितृदोष, देवदोष, गृहदोष किंवा नकारात्मक ऊर्जा असल्यास त्यांनी दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी भगवान दत्तात्रय निमित्त दीपदान करावे। यामुळे पितृ, कुलशक्ती, जोगिनी मंडळ व गुरुमंडळ प्रसन्न होऊन सर्व दोष शांतीस जातात। मार्गशीर्ष मासात केलेले दीपदान कोटी गुणा पुण्यप्रद असते। दोष नसले तरी प्रत्येकाने दीपदान अवश्य करावे, कारण त्यामुळे भविष्यातील संकटे टळतात। रोज घरामध्ये किमान 13 दीप प्रज्वलित करावेत। पितृनिमित्त लावलेल्या दिव्याखाली 2 कुशा ठेवून दिव्यास स्थान द्यावे। भगवान महादेव इष्ट असल्यास किंवा आपण पंचाक्षरी मंत्र जपत असाल तर पंचानन महादेव म्हणजे सदाशिवाचे 5 मुख निमित्त विधिवत दीपदान करून अत्यंत फलदायी ठरते। दररोज शक्य नसल्यास प्रत्येक सोमवारी, पंचमीला, आद्रा नक्षत्रात तसेच कालभैरव अष्टमीला दीपदान अवश्य करावे। भगवान महादेव म्हणतात, जो साधक आद्रा नक्षत्रात दीपदान करून माझे दर्शन करतो तो मला कार्तिकेयापेक्षाही अधिक प्रिय होतो। भगवतीचे साधक व साधिका यांनी दररोज कालीयोगी निमित्त विधिवत दीपदान करावे। कालभैरव अष्टमीला भैरव महादीपदान केल्याने कुलभैरवाची विशेष कृपा प्राप्त होते। समस्या असोत वा नसोत अशी साधना दीपदान केले असेल नसेल तरी देखील देवकृपा, इष्टसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी प्रत्येक साधकाने या महिन्यात किमान ही उपासना नक्की करावी। स्वतः करणे शक्य नसेल तर संकल्प करून कोणत्याही साधकामार्फत विधिवत दीपदान अवश्य करून घ्या, पण दीपदान नक्की करा। रामकृष्ण हरी।